स्थावर जंगम प्रणव प्रसवला आत्मा स्वयं संचला प्रणवाठाई अवस्था भुक्ती मुक्ती प्रणवची जन्मता अर्धमातृके परता प्रणवचे ज्ञानदेव म्हणे प्रणवाचे ठाई प्रणवी प्रणव पाही निराळा तो माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग यातला श्लोक क्रमांक 5 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 70 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अंतकाले च मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावं याती नास्त्यत्र संशया. अर्थात मानवी जीवनाचं अंतिम साध्य काय असेल तर भगवत धामाची प्राप्ती करून घेणं, अर्थात मोक्षाची प्राप्ती करून घेणं. आणि त्यासाठी उत्तम साधन काय असेल तर सर्वोत्कृष्ट नंबर 1चं साधन म्हणजे मानवी देह. इतर योनींमध्ये जीवाला भगवंताची ओळख, भगवंताचा परिचय किंवा स्वस्वरूपाची जाण असं काहीही नसतं महाराज. ती बुद्धीच नसते त्यांच्या ठिकाणी. आहार निद्रा भयमैथुनंच सर्वं योनी समसमान. जीव म्हटला की हे 4 प्रकार त्याच्या जीवनाशी निगडीत असतात महाराज. एक आहार, जगण्याकरता खावंच लागतं. किती मोठ्या स्वरूपाचं संकट आलं तर एक सांजला तुम्ही खाणार नाहीत, 2 सांज दिवसभर खाणार नाहीत, परंतु भूक असह्य झाल्यानंतर खावंच लागतं, आहार घ्यावाच लागतो. त्याशिवाय देहाचं पोषण होतच नाही महाराज. म्हणून आहार, निद्रा, शरीर ही एक यंत्रच आहे. त्याला रिलीफ पॉईंट असावाच लागतो, आराम करावाच लागतो. कितीही कष्ट केले तरी शरीराची एक अवस्था अशी येते की आता बस या ठिकाणी मी थांबायला पाहिजे, थोडा आराम करायला पाहिजे. म्हणून आहार, निद्रा, अर्ध आयुष्य आपल्या आयुष्यातल्या अर्ध्या रात्र असतात महाराज. आणि त्या झोपण्यात जात असतात, आराम करण्यात जात असतात. नेले रात्री नेते अर्ध बाळपण जरा व्याध. चिंतन करताना तुकोबाराय आपल्यासमोर हिशोब मांडतात आयुष्याचा की नेले रात्री नेते अर्ध आयुष्य आमचं रात्र खाऊन जाते. बाळपण जरा आणि व्याध. बाकीचं आयुष्य काही अंशी बाल्यावस्थेत जातं, काहीच कळत नाही. जरा म्हणजे म्हातारपणात जातं, त्यातही काहीच कळत नाही महाराज. पुन्हा बाल्यावस्था प्राप्त झाल्यासारखं होऊन जातं. आणि तारुण्यामध्ये काही कळण्याचं वय असतं, त्यातही व्याधी असतात. म्हणून आयुष्याचा 75% भाग हा शरीराच्या संदर्भीय खर्च होतो. 25% प्रपंच आणि परमार्थ साधायचे असतात. किती सावध व्हायला पाहिजे महाराज. म्हणून आहार, निद्रा, भय, प्रत्येकाला भीती आहे. नाहीच कशाची तर शेवटी मरणाची भीती आहे महाराज. एक न एक दिवस या जगताचा निरोप घ्यावा लागणार आहे. ही भय, ही भीती आणि ही शिकवावी लागत नाही, ती उपजत प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी असते महाराज. गाईचं वासरू हुंबरडत जरी सुटलं वाऱ्यासारखं
तरी समोर विहीर किंवा आड दिसला तर ते पुढे जात नाही महाराज. त्याच ठिकाणी ब्रेक लागल्यासारखे पाय सावरतं आणि आपली दिशा बदलवतं. कोण शिकवतो या वासराला? मरणाचं भय आहे महाराज. म्हणून आहार, निद्रा, भय आणि मैथून, प्रत्येक जीव आपला वंश वाढीकडं त्याचा कल असतो. मैथुनाच्या माध्यमानं आपली वंशावळ तो पुढे नेत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी 84 लक्ष योनीमध्ये समान आहेत महाराज. कुठलाही जीव असा नाही की त्याला आहार लागत नाही, किंवा त्याला निद्रा नको आहे, किंवा त्याला भय नको आहे, किंवा त्याला मैथून नको आहे, असं कुठलंही नाही. परंतु असं असलं तरी मानवी देहाला धर्माची एक बॉर्डर घालून दिलेली आहे महाराज. बुद्धी फॅक्टर दिलं आहे. त्या बुद्धीच्या याच्यानं धर्म हे 5वं अंग मानवी देहाला, मानवी जीवनाला संतांच्या माध्यमानं, पुराणांच्या साक्षीनं, भगवंताच्या कृपेनं जोडलं गेलेलं आहे. म्हणून या शरीराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता शरीरासारखं दुसरं माध्यमच नाही महाराज. म्हणून 1 नंबरचं साधन काय असेल परमार्थातलं भगवंत प्राप्तीचं, तर ते आपलं शरीर आहे. आणि ते शरीर कसं आहे महाराज? ते नाशिवंत आहे. नाशिवंताकडून शाश्वताची, अविनाशाची प्राप्ती करून घ्यावं, हे या जीवनाचं अंतिम ध्येय असतं. या शरीराविषयी चिंतन मांडताना तुकोबाराय म्हणतात की शरीर रोगाचे भांडार. निरोगी कुठं आहे हो शरीर? त्याला आदिव्याधी तर आहेतच आहेत. आपण चिंतन केलं, अर्ध आयुष्य तर झोपण्यात चाललं आहे. असं असलं तरी वेगवेगळे रोग याच्या ठिकाणी भरलेले आहेत. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार. जगत असताना सर्व क्षण सुखाचे कोठे आहे महाराज. दुःखानंच भरला आहे खरं तर. दुःख लेवोने सुखाची अंगी सडीत जगाते. सुखाचं फक्त सदरावर घातलेलं आहे आणि त्याला आम्ही भुललो आहे महाराज. आणि सुखाच्या शोधात निघालो आहे की इथं सुख असेल. इथं वास्तविक दुःखच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. म्हणून चिंतन मांडताना महाराज म्हणतात की शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे सार, नाही अपवित्र शरीराईसी. ते किती अपवित्र आहे महाराज. शरीरातून त्यानं त्याचा अंश काढून घ्यावं, ते चैतन्य काढून घ्यावं, ज्याला आपण जीव गेला, प्राण गेला म्हणतो. त्या ब्रह्मतत्वानं आपलं अंश, प्राण, जीव तो काढून घ्यावा. आणि योग्य वेळेत जर अंतविधी नाही झाला तर त्या शरीराची दुर्गंधी इतकी भयानक सुटते महाराज की ते आपण घेऊच शकत नाही. म्हणून शरीर नाही अपवित्र शरीराईसे. पण असं असलं तरी त्या शरीराच्या माध्यमानं शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे व्यापिले परब्रह्म. परब्रह्माची प्राप्ती सुद्धा या शरीराच्या माध्यमानं करून घेता येते महाराज. म्हणून तर माऊली खंत व्यक्त करतात की परीसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती करती कर्माचे ते गावंडेगा. इतका देह, असा दुर्मिळ असा देह 84 लक्ष योनीपैकी फक्त मानवाला भगवंताने दिलेला आहे. आणि त्याचा उद्देशच असा आहे की त्याला त्याच्या माध्यमानं स्वस्वरूपाची आणि भगवत स्वरूपाची जाणीव व्हावी आणि आपल्या मूळ तत्वामध्ये तो प्रगत व्हावा. आपल्या धामाची, आपल्या मोक्षाची त्यानं प्राप्ती करून घ्यावी. हेच मानवी जीवनाचं अंतिम साध्य आहे महाराज. त्याकरता आयुष्यभराची साधना मात्र असावी लागते. तेव्हाच शेवटच्या समयी भगवंताचं नाम येतं. नाहीतर शेवटच्या समयी आम्ही घेऊ भगवंताचं नाम आणि मोक्ष मुक्त होऊ, इतकं सोपं नाही महाराज.
अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. शेवटी भगवंताचं नामस्मरण व्हावं, भगवंताचं रूप डोळ्यापुढे उभं राहावं असं जर वाटत असेल तर या प्रयाती समद्भावम, याती नस्तत्र संशय. आयुष्यभराची साधना केल्यानंतर तो निश्चित माझ्या धामाच्या प्रती येतो अर्जुना, यात संशय नाही. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 70 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, जैसा कवनो एकू काकुळती पळता पवनगती, दुपावली अवचिती कुहा माझी पडियेला. अर्थात या ठिकाणी दृष्टांत देत आहेत की अंतकाळ जर भगवंत चरणी, भगवंताच्या नामस्मरणात, भगवंताच्या सान्निध्यात, सत्संगात, सन्मार्गात घालवलेला नसेल, सतत अधर्मी कर्म केलेले असतील, सतत पापकृत्य केलेले असतील, तर अंतसमयी सावध होतो. चुकांचं सगळं परिमाण त्याच्या पुढे येतं. वृद्धापकाळ हा त्याचं मूल्यमापन करण्याकरताच ठेवलेली शेवटची स्टेज आहे महाराज मानवी देहाची. आणि त्या वृद्धापकाळामध्ये पश्चातापाशिवाय काहीही शिल्लक राहत नाही. हा पश्चाताप येऊ नये याकरता वेळीच सावध व्हायला पाहिजे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. संस्कार आम्ही त्या पद्धतीनंच बालकांवर करायला पाहिजे महाराज, परंतु दुर्दैवानं असं होत नाही. तर त्याकरता दृष्टांत माऊली देत आहेत की जैसा कवनू एक काकुळती पळता पवन गती. वाऱ्यासारखा पळत सुटला आहे घाबरून. एखादा कुत्रा मागे लागला असेल, वाघ मागे लागला असेल, तर मरणाच्या भीतीनं तो पळत सुटला आहे. धुपावली अवचिती. आणि पळत असताना काय झालं की तो घसरला, दोन्ही पाय घसरले, त्याला बॅलन्सच करता आलं नाही. आणि पुढे काय होतं तर विहीर होती महाराज. बऱ्याच विहिरी आजही आपण पाहतो की त्यांना कठडं बांधलेलं नसतं. मग त्यात अनावधानानं पळत सुटलेला प्राणी असो, आपण बऱ्याच वेळा पाहतो की बिबट्या विहिरीत पडला. कट्टा असल्यावर पडत नाही महाराज, पण भुईसपाट जर असेल, जमीन लेव्हलला ते विहीर असेल तर त्या ठिकाणी तो पडतो. तसा भयभीत झालेला मनुष्य पळत सुटला आहे वाचवण्याकरता, जीव वाचवण्याकरता. आणि पळत असताना त्याचे पाय घसरले आणि तो विहिरीमध्ये पडला. पडण्याशिवाय त्याला पर्यायच नसतो महाराज. पाय घसरल्यानंतर पुढे विहीर आहे, वेग खूप आहे, तर विहिरीत पडल्याशिवाय पर्याय नसतो. तसं जीवनामध्ये आम्ही फक्त विषयाच्याच मागं धावत सुटलो, विषयासक्त होऊन वागत राहिलो, इंद्रियांचे कोड पुरवण्यातच राहिलो, तर अंतकाळरूपी ती विहीर केव्हा समोर येऊन ठेपेल आणि त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल. आम्हाला सावध व्हायला सुद्धा वेळ मिळणार आहे किंवा सावध होऊन सुद्धा आम्ही स्वतःला वाचवू शकत नाही. विहीर दिसते आहे समोर, परंतु इनबॅलन्स झाल्यामुळं, वेग जास्त असल्यामुळं त्या विहिरीत पडण्याशिवाय जसं त्या माणसाला पर्याय नसतो, तसं या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पडण्याशिवाय मनुष्याला दुसरा पर्यायच उरत नाही महाराज. कारण वेळ निघून गेली असते. वेळीच सावध झालेलं नसल्यामुळं असं घडतं. जैसा कवनू एक काकुळती पळता पवन गती, दुपावली अवचिती कुहा माझी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.